सर्व धर्मसंस्थांना आणि धार्मिक कामासाठी निधी दिलेला आहे, परंतु आमच्या समाजाच्या वस्त्यामध्ये बी निधी दिले नाही आणि धार्मिक स्थळांना पण मदत निधी दिली नाही. त्यासाठी आमची मागणी आहे साहेब, आमच्या एरियात 60 वर्षापूर्वीची ड्रेनेज लाईन आहे, 6 इंची आहे. नेहमी प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा. कोणत्या एरियामध्ये? बेगमपेठ, सिद्धेश्वर पेठ, मुख्य रस्ते जे आहेत 5पेठ 6 इंची लाईन आहेत सर, ते बदलणे अत्यंत गरजेचं आहे. तुमचे पण कब्रस्तान आहे, दर्गा आहे, आपल्या ह्या योजनेमध्ये नाही आहे ना ते जी चालली खरेदी योजना त्याच्यामध्ये नाही साहेब. स्मार्ट सिटीमध्ये आमच्या एबीडी एरियामध्ये होता ते कॅन्सल केलं. एबीडी एरियामध्ये काही भाग होता आमच्या प्रभागाचा, परंतु ते कामच झालं नाही. महापौर साहब ने मुस्लिम वर्ड का एक भी यूज नहीं है सबको, तो हर समाज उससे कोई नहीं है, लेकिन सोलापुर सिटी में 1/3 पॉपुलेशन इज मुस्लिम, उनके साथ ऐसा सौतेला सलूक क्यों होना चाहिए? तो उनके साथ भी न्याय हो, वो भी टैक्स पेयर है. हाँ सर, प्लीज आपसे बहुत उम्मीद है, थोड़ा सा कोणाला दिलं होतं आम्ही तर आम्ही पाठवलं त्याच्याबद्दल कुणाच साहेब. आता ते छोटे सभागृहाचं नाही आपली जी काय मागणी आहे का नाही आम्ही तिकडे फॉरवर्ड करू. आणि साहेब अथॉरिटी तुमच्याकडेच आहे शेवटी. कामं सुचवण्याची आणि कुठे कामं घ्यायचे सभागृहाचा आहे, परंतु तुम्ही प्रशासनामार्फत. हमारा मानना सर ये है, महापौर सबके है ना, महापौर सोलापुर की, महापौर कोई विशिष्ट जाति धर्म की नहीं है, तो वो सबके साथ न्याय होना चाहिए. और वो आप पढ़ेंगे तो आपको समझ में, कोई भी आदमी को समझ में आएगा कि मुस्लिम समाज के साथ स्पेशली एक सौतेला सलूक किया गया है या उनको नजरअंदाज किया गया है. प्लीज सर. महापौराला तिकडेच आपल्याला फॉलो करायला लागेल. आणि सर ड्रेनेज लाईन तर बदलणे आणि याच्यापूर्वी कधी धार्मिक स्थानांना आपण निधी दिली नाही साहेब. मार्कंडे मंदिर यांना त्यांना अजून मराठा समाजाच्या जागा निश्चित नाही, त्याच्यासाठी आपण एक करोड ठेवलं. फुगार बजेट करायचा, मग दुसरीकडे वळण करायचं त्या बजेटचा वर्ग करायची. साहेब आपण असेपर्यंत सोलापूर शहराचा विकास होतच आहे आणि पुढेही व्हावं, तुझा भाव न होता. ठीक आहे. आणि जे काही आहे बजेट आलेलं नाही. आणि साहेब भांडवली निधी एवढी द्यायची गरज नव्हती, कधी एवढी भांडवली निधी दिली नाही नगरसेवकांना. आपल्याकडे ते बजेटमध्ये तेवढा रिकव्हरी आपण करतच नाही तेवढी, आपल्याकडे पैसा तेवढा येत. ते 1378 कोटीची जी योजना मी तुमचं ऐकलोच आहे, बाकी कुणी एवढं हे सांगितलं नाही की कसं होणार काय होणार. साहेब एवढं इन्व्हेस्टमेंट काय वेळा नाही, आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स अकाउंट आहे ना त्याच्यात हाँ